हर्षात हसते, ठाव ठिकाण माझा पुसते, मीच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके, तुझ्यानी माझ्या ओठे हलके, असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा, देईल हात तुझी अस्मिता. अस्मिता, अस्मिता, अस्मिता. म्हणजे आदित्य आणि मला, आम्हाला तुमची माफी मागायची. कशाबद्दल? अरे तुला ते जयवनला घेऊन यायला सांगितलं होतं तुम्ही. सेठ, आता तो आपल्या काय कामाचा राहिला नाही. ते ठरवलं कोणी? मीच. मुस्कटात देऊ का तुझे? तिचं वांज पण तुम्ही सतत तिच्या तोंडावर फेकून मारत असता. मी इथे नसताना उद्योगधंदे करतोस ते सगळे नंतर मला निस्तरावे लागतात. अहो पण शेठ, मी जे पण काय करतोय ना ते फक्त तुमच्या भल्यासाठीच करतोय. मला कसला आसुरी आनंद मिळतो यातून मला कळतच नाही. भाऊजी माझं तू जाऊ दे ना तेजस्विनी. त्याला नकळत पुन्हा म्हाताऱ्यावर सोडायचा, म्हाताऱ्याच्या नकळत पुन्हा त्याला त्याच्या नडगीचा चावा घ्यायला लावायचा. ती पोरगी आहे ना त्या म्हाताऱ्याची. आपलं बाळ कायम आपल्या समोर असायला हवं. पण माई अरुताई, अगं आरू काय आणि वनिता काय, त्यातून ती तुमची सो कॉल्ड रोमॅन्टिक भाषा ऐकण्याचा तर अजिबात नाहीये. समोर ये, तुझा मूड कसा वटणीवर आणायचा मला चांगलं ठाऊक आहे. हे बघ संग्राम, अरे एकदम अरे तुरेची भाषा. बाळाला कुणीही आंघोळ घातली असती तरी अस्थमाचा अटॅक आलाच असता ना. किंवा कदाचित आलाही नसता. आता वेळ लागायचंच बाकी आहे. नाही नाही, मग वेळ उतरल्यानंतर माझ्याकडे ये, त्याच्यावर येऊ नकोस. संग्राम, फोन कोणी केला? तू कमी. वाव, बघ कसा हसतोय. अरे सुहास हळू, अरे सुहास हळू. अगं माहितीये मला, पण मला त्याला जहागीरदारांसारखं ते साजूक तुपातलं नाही बनवायचंय, माझ्यासारखं रफ अँड टफ बनवायचंय. हो की नाही? हो, बाळाला काय बनवायचंय ना हे त्याचे आई वडीलच ठरवतील. जहागीरदारांच्या वंशाचा दिवा आहे तो, आणि आजी आजोबांचा पहिला नातू. ते चांदीच्या चमच्यानेच भरवणार त्याला, त्याचे लाड करणार. हो ना? हा बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कसं आहे, ज्याच्या डिक्शनरी मध्ये किंवा शब्दकोशात लाड, कोड, कौतुक हे शब्दच नाहीयेत, त्या माझ्यासारख्या माणसाला त्याचा अर्थ कसा माहित आहे? हो की नाही? हो की नाही बाळा? ओ या सुहास, सुहास, अरे हळू. किती किती धसमुसळपणा करतोयस. अगं रिलॅक्स, किती हायपर होतेस. तुझ्या बापाने ऐकलं ना तर घराबाहेर काढे. अगं लहान मुलांची कसं खेळायचं याचा सेन्स आहे मला. आहे ना सेन्स? मग तो कृतीत आणा ना. असा सेन्स तुझ्या बापाने कधी माझ्याशी वागताना दाखवला नाही. त्याच्यासमोर मी पण लहानच होतो ना, तेव्हा का असा वागला? सुहास प्लीज, आता पुरे. डोकं खाऊ नकोस. नाही, डोकं नाही मी खात आहे. माझ्याशी वागला ते वागला, पण त्यावेळेला तो स्वतःच्या मुलीशी कसं वागतोय हे त्याला घरातला कोणीतरी समजून सांगायला हवं होतं ना. अरे पण त्याच माझ्या वडिलांनी तुला परत घरात आणलंय ना. एवढंच नाही, अंधेरीतला फ्लॅट सुद्धा देणार आहेत आपल्याला, आपल्या नावावर करून देणार आहेत, अख्खा संसार थाटून देणार आहेत. आणखीन काय हवंय? मी तुला अगोदरच सांगितले, मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. तसं असेल ना सुहास, तर मात्र त्यांच्या मनाप्रमाणे तुला वागावंच लागेल. आणि हा नातू म्हणजे त्यांचा अत्यंत लाडका आहे, कळलं ना?
त्यामुळे त्याच्याशी असे धसमुसळेपणाने वागून चालणार नाही. त्याचे लाड करायला लागतील. बर, हा तुमचा जहागीरदारांचा नातू तुम्हाला लख लाभतो. घे. मला नाही जमणार कोणाचे कौड कौतुक आणि लाड करायला. मी त्याला माझ्यासारखं रफटप बनवू शकतो, कळलं? पण ते तुम्हाला मान्य नसेल ना, तर मी हे घर सोडून नाही, मी शक्यतो बाळाच्या जवळच जाणार नाही. मी शक्यतो घरापासून लांब राहण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे दिवसभर कुठेतरी भटकेन आणि रात्री घरी ये. दिवसभर कुठेतरी भटकायचं म्हणजे खिशात पैसा हवा. हरकत करेन काहीतरी व्यवस्था. अस्मिता अस्मिता एखाद्याला आणायची ही पद्धत आहे? हं? जाऊ दे ना सर, कशाला उगाच नाटक करतायत माझ्यासमोर त्याला मारायचं. अरे असं कसं? जागीरदाराच्या शेंडे फळाचा नवरा आहेस तू. तुझा योग्य आदरातिथ्य करायला पाहिजे. छान. आल्याला खूप चांगला सत्कार केलाय माझा. मी जाऊ? रे बैला, नुसतं काय उभा आहेस? काही थंड बिंड घेऊन ये. नाही राहू दे, ते थंड गरम राहू दे. माझ्याकडनं काय अपेक्षा आहे तुमच्या ते बोला. असं बघ, तुझा आणि माझा शत्रू एकच आहे, तो म्हातारा जागीरदार. त्याची आपल्याला खोडी काढायची आहे. कंप्लीट प्लॅन तयार आहे. तू हो म्हणालास की? आणि समजा मी तयार नसेल तर? तरी प्लॅन तयार आहे तुला संपवण्याचा. तूच सगळी मदत करणार आहेस. आपणून जाऊन आडवा झोपणार आहेस तिथं. अच्छा. आणि मला पोचवणार कोण? तुम्ही? मी कशाला माझे हात विटाळू? तो जागीरदार करेल की हे काम अगदी आनंदाने. समजा आम्ही दोघांनी मिळून तुम्हाला पोचवायचा विचार केला तर? खूप जणांनी आतापर्यंत ठरवलं रे, पण नाही यश आलं. तुम्हीही त्यांना पोचवायचा बराच प्रयत्न केलात की? पण प्रत्येक वेळी अपयशी ठरलो. या वेळेला ते होऊ नये म्हणून तर मला तुझ्यावर. अच्छा, असं जबरदस्ती? माझ्या मर्जी विरुद्ध तुम्ही मला? तुला दुसरा पर्याय नाही. तुला मत नाही, मर्जी नाही, आणि महत्वाचं म्हणजे तुला ऐकू येतं तू बहिरा नाहीस. काय म्हणाल? त्याचा आवाज ऐकायची गरज नाही.
परिणाम महत्वाचा. आता तू ठरव, इथनं आडवा जाणार का उभा जाणार. अस्मिता अस्मिता धुंद जीवनात आहे सखी मस्ती यौवनात ग. धुंद जीवनात आहे सखी मस्ती यौवनात ग. ये सखे सांज वेळी झेलू बरसात ग. धुंद जीवनात आहे कुठलं स्तोत्र म्हणताय? नाही म्हणजे मी काय म्हणतो की असं घरामध्ये सतत फणा काढून फिरण्यापेक्षा जरा मोकळ्या हवेत फिरून यावं ना, तेवढंच आरोग्याला बरं असतं. चायला मी घरात बसेन नाही तर बाहेर जाईन. तुम्हाला काय करायचंय? आजकाल बारीक लक्ष असतं माझ्या प्रत्येक हालचालींवर. सुहासराव, या भरल्या घरामध्ये शिवीगाळ नाही केलीत तर बरं होईल. हा, आता तसेही चांगले संस्कार तुमच्यावर झाले नाहीच आहेत. निदान ह्या वयात तरी ते अंगी बाणवता येतात का बरं? अभिजितराव, संस्कार काय असतात हे मी तुम्हाला शिकवायची वेळ येऊ नये म्हणजे झालं. जे एखाद्याबद्दल मत व्यक्त करावं, जरूर व्यक्त करावं, पण ते त्याच्या तोंडावर. मागून निंदा केलेली मला नाही आवडत. साधारण मला कळायला लागल्यापासून मी माझी मतं अत्यंत परखडपणे मांडत असतो, कुणालाही न घाबरता. घरात अगोदरच खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत. निदान ते वाढणार नाही तेवढं तरी पहा. स्वतःही जगा सुखानी आणि आम्हालाही जगू द्या. जगा ना, मी कधी नाही म्हटलं. गत आयुष्यात मी खूप काही भोगले आणि खूप काही सोसले. यापुढचं आयुष्य मी माझ्या मर्जीने स्वच्छंदपणे जगणार आहे. जगा ना. इनफॅक्ट प्रत्येकाने तसंच जगावं. पण निदान आपण जगत असताना त्याचा दुसऱ्याला त्रास होणार नाही याची तरी काळजी घ्या. अभिजितराव, फार छान बोलता हो तुम्ही. आय एम इम्प्रेस्ड. नोकरी धंद्याचं काही पाहिलं की नाही? हा, आता अंधेरीचा आमचा फ्लॅट बाबा तुम्हाला राहायला देणार आहे. तिथे तुमच्या संसारासाठी लागणारं सगळं सामानही भरून देणार आहे. तेव्हा मीही तुमच्या नोकरीसाठी काही प्रयत्न करतो, बघतो जमलं तर. अभिजितराव, तुम्ही एवढं सगळं माझ्यासाठी करताय, खरंच म्हणजे आश्चर्य आहे. हे सगळं मी तुमच्यासाठी नाही करत आहे. हे माझ्या बहिणीसाठी, अरूसाठी, तिच्या सुखासाठी करतोय. आणि कुठलाही भाऊ हा आपल्या बहिणीचं सुख पाहणारच ना, तसंच मीही पाहतोय. अरे वा 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 वा. वेड्या भावाची रे वेडी माया. सोनियाच्या ताटी स्वतःच्या संसारात लक्ष घाल. माझ्या संसारात लोडबुड करू नकोस, कळलं? कंपनी डबघाईला आली आहे ना, तिला कशी वाचवता येईल याचा विचार कर. मला सांग, एक काम कर, तीर्थरूपांना भेटा, सांगा अरुंधतीच्या वाटणीचा हिस्सा आम्हाला देऊन टाका. बाबांना जरा लवकर सांगा आणि त्यांचं काय मत आहे ते पण मला सांगा. कसं आहे, मला त्या हिशोबात प्लॅनिंग करता येईल पुढचं. ठीक आहे. अभिजितराव, कुठे बाहेर जाणार आहात का? हा, आत्ता नाही बोल का? नाही, मग घरातच थांबा आणि घरावर लक्ष द्या, कारण मी बाहेर चाललोय आता. काय आहे, मोकळ्या हवेत फिरलं ना की जरा आरोग्यासाठी चांगलं असतं. येतो.
मोकळ्या हवेत नागोबा, आय मीन आयत्या बिळावर नागोबा. अरूचा हिस्सा द्या म्हणे. अस्मिता 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 अस्मिता. तेजस्विनी, आपलं ह्या विषयावर सविस्तर बोलून झालेलं आहे. तुमच्या बोचऱ्या शब्दांनी आम्हाला जे दुःख दिलंय ते नुसतं सॉरी म्हणण्याने विसरता येण्यासारखं आहे का? भाऊजी, असं सॉरी म्हणजे आम्ही खरंच मनापासून सॉरी म्हणतोय. अहो, मी वनिता वहिनीवर फार हीन दर्जाचे आरोप केलेत. याबद्दल मला खूप अपराधी वाटतंय. पण वनिता वहिनी आणि वनिता काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये, हेच ना? आपण सगळेच तिच्याकडनं अपेक्षा करतोय की तिने दुःख विसरून जावं, पण तिलाही वेळ द्यायला हवाच ना. भाऊजी, त्या दिवसापासून वनिता वहिनीने बाळाला हातातच काय, बाळाचं तोंड पण नाही बघितलंय. स्वतःला कोंडून घेतलंय त्यांनी. आणि ह्या गोष्टीचा माई सकट सगळ्यांना खूप त्रास होतोय. हो, पण मला एक गोष्ट सांग तेजस्विनी, आता खोलीत बसून रडण्या व्यतिरिक्त तिच्याकडे काय पर्याय आहे दुसरा? भाऊजी, मी कळकळीने विनंती करते तुम्हाला, तुम्ही एकदा वहिनींशी बोलून बघा ना. त्यांना सांगा की बाळावर त्यांचा सुद्धा तितकाच हक्क आहे. कुणीतरी समजावल्यामुळे जर दुःख विसरता येत असतं तर किती सोपं झालं असतं, नाही सगळं? तेजस्विनी, मला तर तिच्या समोर जायचाही धीर होत नाहीये. तिला समजावणं तर राहिलं दूरच. एनिवे, आपण नंतर बोलू या विषयावर. मी जरा कामात आहे. हॅलो. हॅलो सर, मी जयवंत बोलतोय. सर प्लीज सर, फोन खाली ठेवू नका. मला तुमच्याशी अत्यंत महत्त्वाचं बोलायचं आहे. कोणाविषयी? अमिषाविषयी? नाही, वहिनींबद्दल बोलायचं आहे. कोण वहिनी? वनिता वहिनी. हे बघ, तिच्याबद्दल जर माझ्या कानात काही गरळ ओकायची असेल ना, तर आधी 10 वेळा विचार कर जयवंत. सर प्लीज, माझं जरा ऐकून घ्या. माझ्यावर विश्वास ठेवा सर. जहागीरदार कुटुंबियांबद्दल मी कधी विश्वासघात करणार नाही. हे बघ जयवंत, असले फिल्मी डायलॉग्स मला ऐकवू नकोस. तुला जे काय बोलायचं असेल ना ते पटकन बोल. सर, वनिता वहिनीनं मी संग्रामच्या फार्म हाऊसवर बघितले. आता मी कधीच आई होऊ शकत नाही, हे सारखं सारखं मला सांगण्याची गरज आहे. हो ना, मग घर कशासाठी सोडलंस? मुलीला पोचताना तसं मी घरात राहणार, जावे काय जड जाणार आहे तुम्हाला? तेव्हा तिची कळ ओटी पोटात मस्तकात जाते ना ती. हा सगळा त्रास संपवायचा असेल तर इथे येऊन राहा. काय गुण बघितलेस याच्यात?
माई इतक्या वर्षांनी तू हा प्रश्न मला विचारतेस? त्यातून जहागीरदार ॲग्रो इतक्या वाईट परिस्थितीत असताना तुमची कंपनी मी जॉईन करायची शक्यच नाही. आणि त्यातूनही मला तिथे जेव्हा असह्य होईल तेव्हा मी इथेच येणार, अजून कुठे जाणार? जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता